सँडविच हे सगळ्यांचंच फेवरेट असते. सँडविचला लेयर मस्त आलेले आहेत. ग्रीन लेयर आहे, व्हाईट लेयर आहे, रेड लेयर आहे. दिसायला तर सुंदरच आहे, पण खायलाही तेवढंच टेस्टी असं हे सँडविच खूप मस्त लागतं. त्यासोबत लागणारी जी ग्रीन चटणी आहे ती झणझणीत अशी बनवायची आहे. आलूचं मिश्रण त्यामध्ये असं काही इन्ग्रेडियंट्स टाकायचं आहे की मस्त अशी आलूची चटणी होईल आणि क्रिस्प बघू शकता. त्यामुळे वेळ न घालवता त्या रेसिपी बघू. सँडविच बनवायचं आहे, त्यासाठी पूर्वतयारी करणे गरजेचं असते. तर पहिल्यांदा आपण ग्रीन चटणी बनवून घेऊ. त्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये डायरेक्टली न टाकता अशा प्रकारे तुकडे करून टाकू, म्हणजे पेस्ट पटकन होईल आणि तुकडे राहणार नाही, एकसारखी अशी आपली चटणी होईल. तर मिरचे टाकलेले आहे तुकडे करून 4 ते 5. कोथिंबीर टाकली, दंठल असतील तरी चालतील. कोथिंबीरीचे छान स्वच्छ धुतलेले पाहिजे. आता यामध्ये थोडी चांगली कोथिंबीरसुद्धा तुम्ही टाकू शकता, स्वच्छ धुवून घेतलेली. यामध्ये चिमूटभर काळं मीठ, म्हणजेच तुम्ही चवीनुसार थोडं कमी जास्त करू शकता चटणी किती आहे तर. आणि नंतर चवीनुसार यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. थोडंसंच टाकायचं, चटणी थोडीशीच होते याची. एवढं मोठं दिसत असलं पॉटमध्ये तरी थोडीशीच होते, म्हणून मीठ बरोबर टाकायचं. आता यामध्ये पुदिन्याचे पानं असले की अजून मजा येते, पण आपल्याकडे कधी असते कधी नसते. तर या ठिकाणी आपण जे आहे ना अर्धा चम्मच चाट मसाला टाकणार आहोत. बघू शकता तुम्ही, याला 1 चम्मच पाणी टाकून ग्राइंड करायचं आणि अशा प्रकारे पेस्ट तयार करायची. बघू शकता पहिल्यांदा फिरवलं नाही झालं, म्हणून त्यामध्ये 1 चम्मच पाणी टाकून पेस्ट केली आणि अशा प्रकारे आपली जी चटणी आहे एकदम रेडी आहे. ही आहे आपली ग्रीन चटणी. आता 4 ते 5 आलू घेतले आणि ते बॉईल केलेले आहेत. कुकरला 3 शिट्ट्या लावून घेतल्या आणि ते आलू जे आहे ना छान असे शिजलेले आहेत. आता त्याचे छिलके काढून घ्यायचे आहेत. तर हे जे आलू घेतलेले आहेत मी 4, ते 4 ते 5 लोकांसाठी सफिशियंट होऊन जातील, किंवा 5 ते 6 लोकंसुद्धा यामध्ये जे आहे ना आपले सँडविच 5 ते 6 लोकांना पुरतील एवढे होऊन जाईल. तर छान आलूचे छिलके काढून घेतले आणि त्याला जे आहे ना अशा प्रकारे स्मॅश केलेलं आहे. तुम्ही हाताने करू शकता, ते गरम होते म्हणून मी त्या स्मॅशरने केले. आता 1 वाटी शिमला मिरची, म्हणजे 2 शिमला मिरची होत्या त्याला चॉप केल्या बारीक, आणि 2 ते 3 कांदे होते त्यालासुद्धा चॉप केलेले आहे मस्तपैकी बारीक. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यामध्ये आणि नंतर जे आहे ना आपलं काळं मीठ टाकून घ्यायचं आहे. छान त्याच्यामध्ये आता जे आहे आमचूर पावडर बिलकुल टाकणं विसरायचं नाही. याच्यामुळे काय होते की जे बॅटर आहे ना ते सुंदर असे चविष्ट होते. अर्धा चम्मच वगैरे आमचूर पावडर असेल. आता त्यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे. हे साधारण असतील एखादी चम्मच. तुम्ही यामध्ये कमी किंवा जास्त करू शकता आणि त्याला चांगल्या प्रकारे असं मिक्स करायचं. आता हे आलूचं मिश्रण जे आहे ना आपलं रेडी आहे. आता जे गरम आहे आलू, त्याच्यामुळे थोडा वेळ लागत आहे मला. तर छान असं मिक्स करायचं. आता हे आलूची जे आहे ना बॅटर किंवा मिश्रण म्हणू शकतो, हे सुद्धा रेडी आहे. आता 4 ब्रेड घेतलेले आहेत. मोठ्या साईजचे असतात जे सँडविच ब्रेड असतात. तर त्याला बटर लावून घ्यायचं आहे एक चारही याला एक साईडने. नंतर मग जे ग्रीन चटणी आपण तयार केलेली होती तीसुद्धा 2 ब्रेडलाच लावून घ्यायची आहे फक्त. म्हणजेच याचे आपण 2 सँडविच तयार करणार आहोत, म्हणून एक साईडला जी आहे ना एका ब्रेडला लावून घ्यायची आहे. तर एक साईड ग्रीन, एक साईडला सॉस लावून घेणार आहोत. तर बघू शकता चारही कोंठ्यामध्ये छान अशी हिरवी चटणी छान पसरून घ्यायची. छोटे मुलं असतील तर थोडी कमी लावा, कारण की मिरच्या वगैरे टाकलेल्या आहेत. आता 2 जे राहिलेले आहेत त्याला आपण सॉस लावून घेणार आहोत. तर सॉस तर मुलांच्या आवडीचा राहतेच, त्याच्यामुळे सॉस लावा नक्की. आणि सॉस लावल्याशिवाय या गोष्टींची मजाच नाही. तर आता त्याच जे आहे ना चटणी केली होती आपण, आलूचं जे मिश्रण तयार केलेलं होतं, तर ते टाकून घ्यायचं आहे आणि ते छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे चारही साईडनी. म्हणजे अशी लेअर थोडी तुम्हाला जास्त वाटत असेल तर थोडी पातळ घ्या, किंवा कोणाला जाड लेअर आवडते तर तुम्ही जाडसुद्धा लावू शकता. तर एवढीच ठीक आहे, छान वाटतं, सफिशियंट राहते एवढं. तर अशा प्रकारे तुम्ही जी आहे ना ती लेअर छान असे चारही साईडनी पसरून घ्या. आता यावर छान मस्त असा चीज टाकायचा, म्हणजे चारही कोंट्यामध्ये पसरला पाहिजे. आणि
चीज क्यूब मिळतात किंवा ते चीजच्या ज्या पापड्यासारखंच मिळतं, तर पूर्ण स्क्वेअर शेपमध्ये राहतो, तर तो सुद्धा तुम्ही याच्यावर ठेवू शकता. आता छान जे आपण हिरवी चटणी लावलेले होते ते त्याच्यावर ठेवून द्यायचे. आता सँडविचचं जे आहे ना पात्र, सँडविच जे आपण त्याच्यामध्ये बनवणार आहे ते घ्यायचं आहे आणि त्याला छान असं बटर लावून घ्यायचं आहे. आता बटर जे आहे माझ्याकडे क्यूब नव्हता, मी या गंजामध्ये टाकलं, तो पिघलून गेलेला होता. क्यूबनी छान होते, तर तुम्ही ते क्यूबच वापरू शकता. आता जो सँडविच बनवून ठेवला होता तो त्याच्यावर ठेवायचा आणि त्याला जो आहे ना एक साईड राहिलेला त्यालासुद्धा छान असं बटर लावून घ्यायचं. आता झाकण लावून घ्यायचं आहे. शेकताना थोडी काळजी घ्यायची आहे, एकदम जे आहे ना लो फ्लेमवर शिजवायचं, कारण की हे पटकन जळल्या जाते. म्हणजे सेकंदानंतर याला आलटून पालटून घ्यायचं इकडून तिकडून, असं मिनिटभर वगैरे याला ठेवायचं नाही, नाहीतर हे जळल्याशिवाय राहणार नाही. तर याला असं आलटून पालटून शेकून घ्यायचं आणि थोडं मध्ये मध्ये आहे ना याला उघडून जे आहे पाहत राहायचं. तर 1 मिनिटात साधारण हा शेकल्या जाईल असा सँडविच आहे हा. तर याला थोडं आहे नाही का उघडून पाहायचं, म्हणजे शेकल्या गेलं तर काढून घ्यायचं, नाहीतर मग थोडा वेळ पुन्हा शिजवायचं. तर एक साईड शेकलेली होती, एक साईड शेकायची होती, तर पुन्हा थोडी हेच वाटत होती, त्यामुळे पुन्हा थोडंसं 10 ते 15 सेकंद पुन्हा मी शेकून घेतलेलं आहे. आता सँडविच बिलकुल रेडी आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आता दुसरंसुद्धा सँडविच मी करून घेतलेलं आहे आणि ते पण रेडी आहे. तर पहिली जे सांगितलं त्याचप्रमाणे शेकून घ्यायचं आहे. तर दोन्हीसुद्धा रेडी आहे. क्रिस्प बघू शकता तुम्ही, खूप जबरदस्त असा क्रिस्प आलेला आहे. आता एक इथे महत्त्वाची टीप सांगते, ती लक्षात घ्या. जर असं सँडविच कापायचं असेल व्यवस्थित तर चाकू असा गरम करा 15 ते 20 सेकंदासाठी आणि पटकन असं कापून घ्या. एकदम शार्पली कापल्या जाईल आणि बिलकुल त्याला असं जे आहे ना ते व्यवस्थित कट होईल आणि एजेस जे आहे ना व्यवस्थित राहतील. जर तुम्ही थंड चाकूने केलं ना आणि चाकू जर धारदार नसला ना तर मग ते एजेस बरोबर कापल्या जाणार नाही. बघू शकता तुम्ही, एवढा जबरदस्त कापल्या गेला आहे आणि सुंदर असं चीज, वरती ग्रीन लेअर, खाली सॉसची लेअर, लाल, पांढरी आणि हिरवी अशा मस्त अशा लेअर आलेल्या आहे आणि खायला एक नंबर लागतात, जबरदस्त लागतात. तर मुलांना तुम्ही टिफिनवर वगैरे देऊ शकता, पण जे आहे ना नाश्त्यालासुद्धा हे करू शकता, पटकन होते, काही वेळ लागत नाही. तर एवढी सोपी रेसिपी आहे आणि अशाच प्रकारे केली ना तर खायला मस्त लागतील. 2 सँडविचमध्ये एकदम पोट भरून जाते. तर अशा प्रकारे तुम्ही कापू शकता. आता इथे माझी अशी गडबड झाली की मला कसं सजवायचं हेच कळत नव्हतं, तर माझी धांदलच चाललेली होती. तर समजतच नव्हतं कसं सजवू, काय सजवू. तर असू द्या, जसं सजवलं तसं सजवलं. आता पण छान झाले होते, टेस्टी झाले होते आणि मज्जा आली. इकडे करत नाही तर इकडे संपून जायचे, एवढे जबरदस्त टेस्टी झाले होते. हे चीज जे आहे ना खूप जबरदस्त लागतं याच्यामधलं आणि आलूची चटणीमध्ये ते चिली फ्लेक्स टाकले ना खूप मस्त लागतात. तर तुम्ही पण अशाच प्रकारे करून बघा आणि खूप सुंदर लागतात. तर खूप टेस्टी लागतात, नक्की करा आणि अशाच रेसिपीसाठी मला चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. अशाच नवनवीन रेसिपीसोबत मी येत राहते, त्यामुळे असा सपोर्ट असू द्या. आणि सिंपल सोबर रेसिपी असतात, नसेल तरी त्यामध्ये आपले उलगडे चालू राहतात. तर बघू शकता तुम्ही, मस्त अशी रेसिपी आहे, नक्की करून खा. आवडली तर लाईक आणि शेअर करा. बाय बाय.